नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवते अतिशय झणझणीत अशी पत्ताकोबीची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे अर्धा पत्ताकोबी उभा चिरून घेतला आणि स्वच्छ असा धुवून घेतलाय। त्यानंतर कढईमध्ये घेतले 2 ते 3 चमचे तेल। त्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं मोहरी मस्त तडतडू द्यायचे आपल्याला, त्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरला पाहिजे। तुम्ही बघू शकता येथे जिरं मोहरी छान तडतडले आपलं। आता यामध्ये टाकून घेतलेत मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। या लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घेतल्यात। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहेत। त्यानंतर टाकले अर्धा छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि अर्धा छोटा चमचा कांदा लसूण मसाला। हे छान आपल्याला परतवून घ्यायचे। त्यानंतर आपण जो उभा पत्ताकोबी छान चिरून घेतलाय तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायची आपल्याला पूर्ण भाजी। या भाजीची विशेषता म्हणजे याचा रंग तुम्ही बघू शकता। आपण जशी भाजी मिक्स करत जाऊ याचा रंग खूपच छान दिसतो आणि भाजीला फोडणी देतानाच ही भाजी आपल्याला खावीशी वाटते। अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनते। ही भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली की मग आपण यामध्ये टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ। मी येथे जवळपास 1.5 चमचा मिठाचा वापर केलेला आहे। आता टाकून घेऊयात थोडासा कोथिंबीर आणि मस्तपैकी ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची, जेणेकरून जे आपण मसाले टाकलेत किंवा जे मीठ टाकले ते भाजीला सगळीकडे समप्रमाणात लागलं पाहिजे, जेणेकरून भाजीला अतिशय छान अशी चव येते। तुम्ही बघू शकता मी भाजी पूर्णपणे मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे। अतिशय मस्त दिसते भाजी, रंग तर विचारूच नका, खूपच छान दिसतोय। आता आपल्याला करायचं काय आहे की ह्या भाजीवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट आपल्याला ही भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे। फारसा वेळ लागत नाही भाजी शिजायला, 2-3 मिनिटात होऊन जाते आणि वाफेवरच शिजून जाते। तुम्हाला फारच वाटलं तर तुम्ही पाण्याचा थोडासा शिंपडा मारू शकतात। त्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही पत्ताकोबीची चवदार भाजी तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा। अतिशय मस्त दिसते भाजी। चला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात भाजीला। चला तर मग या जेवायला। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते, आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।